शरद पवारांसोबत पार्थ आणि जय पवारांची बैठक। महत्त्वपूर्ण विषयांवर पार्थ आणि जय पवारांना शरद पवारांनी केलं मार्गदर्शन। विद्या प्रतिष्ठानच्या सेंट्रल बिल्डिंगमध्ये होती बैठक। शपथविधीवर मला भाष्य करायचंच नाही, सुनेत्रा पवारांना संधी दिली याचा आनंद आहे। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर शरद पवारांची प्रतिक्रिया। बंदी घातलेलं विमान प्रवासासाठी कसं काय वापरलं गेलं? घातपाताचा संशय निर्माण झाला तर भाजपला का राग येतोय? ठाकरे गटाच्या उपनेता सुषमा अंधारेंनी विचारला सवाल। अजित पवारांनी फोनवरून साधलेला शेवटचा संवाद कोणता? बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ऐकवली कॉल रेकॉर्डिंग। विमान अपघातापूर्वी दादांचा 8:37 आला होता कार्यकर्त्याला फोन। अजित पवारांच्या विमान अपघाताची डीजीसीए मार्फत चौकशी। एका समितीची स्थापना। प्राथमिक चौकशी अहवाल 15 फेब्रुवारीपर्यंत येणार। व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीचं विशेष ऑडिट करण्यासही दिले आदेश। वडेट्टीवार गटाचे 19 नगरसेवक नागपुरात परतले। दिल्लीमध्ये हायकमांड सोबत पार पडली बैठक। प्रदेशाध्यक्षांनी यापूर्वीच दिलेलं सत्ता वाटपाचं सूत्र कायम। अजित पवारांच्या मृत्यूचं गूढ अजूनही कायम। विमानाच्या ब्लॅक बॉक्सचा खुलासा लवकरात लवकर व्हावा, आमदार अमोल मिटकर यांची मागणी। महापौर आणि उपमहापौर पदावरून भाजपात नाराजी नाट्य। नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांचा राजीनामा। सरकारी निधीच्या आधारे राजकीय दबाव टाकत नितेश राणेंची दमदाटी। अखिल चित्रेंची नितेश राणेंविरोधात राज्यपालांकडे तक्रार। नितेश राणेंनीच उघड कबुली दिल्याचा पत्रामध्ये करण्यात आला उल्लेख। हिम्मत असेल तर मला जेलमध्ये टाकूनच दाखवा, बाबासाहेब देशमुखांचं शहाजी बापूंना खुलं आव्हान। 2 दिवसांपूर्वी शहाजी बापू पाटील यांनी एका सभेमधून केलं होतं वक्तव्य। नागपुरात आणखी एका 4 वर्षीय चिमुरड्याचा कोल्ड्रिप कफ सिरपमुळे मृत्यू। चिमुरड्याची 128 दिवस सुरू होती मृत्यूशी कडवी झुंज। सिन्नरच्या एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू। आगीचं कारण मात्र अद्याप स्पष्ट आहे।